घरी जाईपर्यंतही निघाला नाही दम, बाईकवरच सुरू झाले किळसवाडा प्रकार. नेमकं काय करत होते? एका गजबजलेल्या रस्त्यावर सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. वाहनं येत जात होती, लोक आपापल्या कामात व्यस्त होते आणि कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात अशी एक घटना घडणार आहे ज्याची चर्चा दूरवर होईल. वातावरण अगदी सामान्य होतं, पण एका बाईकवर असलेल्या 2 व्यक्तींमुळे अनेकांचं लक्ष हळूहळू त्या दिशेने जाऊ लागलं. सुरुवातीला कोणालाही काही संशय आला नाही. एक तरुण बाईक चालवत होता आणि त्याच्या मागे एक तरुणी बसलेली होती. दोघेही जण जणू एखाद्या प्रवासाला निघाले आहेत असंच दिसत होतं. पण काही अंतर गेल्यानंतर त्या तरुणाच्या हालचालींमध्ये काहीतरी वेगळेपणा दिसू लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं, कारण तो केवळ बाईक चालवत नव्हता तर काहीतरी असं करत होता जे पाहून लोक आश्चर्यचकित होत होते. भरधाव वेगात सुरू असलेल्या त्या प्रवासात त्याचं लक्ष रस्त्यापेक्षा दुसरीकडे जास्त असल्याचं दिसून येत होतं. दरम्यान वाहनांची वर्दळ वाढत होती. समोरून मोठी वाहने येत होती, बाजूने चारचाकी पुढे सरकत होत्या. अशा परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो, पण त्या तरुणाला जणू याची काहीच चिंता नव्हती. तो आपल्या जगातच रमल्यासारखा दिसत होता. काही वेळानंतर परिस्थिती आणखी विचित्र होऊ लागली. मागे बसलेल्या तरुणीकडे त्यांचं लक्ष अधिक केंद्रित होत असल्याचं जाणवत होतं. रस्त्यावरील सुरक्षेपेक्षा तो वेगळ्याच गोष्टींमध्ये गुंतला असल्याचं अनेकांना स्पष्ट होऊ लागलं. हे पाहून काही वाहन चालकांनी अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांचे काही भलतेच सुरू होते, कारण पुढे नेमके काय होईल याचा अंदाज कुणालाच येत नव्हता. एक चुकीची हालचाल आणि मोठा अपघात घडू शकला असता, पण तरीही त्या तरुणाची बेफिक्री कमी होत नव्हती. क्षणोक्षणी हा प्रकार अधिक धोकादायक होत चालला होता. बाईक चालवताना ज्याप्रमाणे दोन्ही हात हँडलवर असणे आवश्यक असते, त्याकडेही त्याचं पूर्ण दुर्लक्ष होतं. आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली होती. रस्त्यावरील काही जणांना वाटलं की आता कदाचित तो शहाणा होईल, पण तसं काही घडलं नाही. उलट त्याचा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटत होता, जणू तो कुणालाही न जुमानता आपल्याच मनाने वागत होता. दरम्यान मागे बसलेली तरुणीही या सर्व प्रकाराचा भाग असल्याचं दिसत होती. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, इतक्या धोकादायक परिस्थितीत दोघेही इतके निष्काळजी कसे राहू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला. रस्त्यावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता महत्त्वाची असते, पण येथे परिस्थिती वेगळीच होती. स्वतःचा जीव धोक्यात घालणे एक गोष्ट, पण इतरांच्या जीवाशीही खेळणे ही दुसरी गोष्ट होती. आणि नेमकं तेच तिथं घडत असल्याचं जाणवत होतं. काही अंतर पुढे गेल्यानंतर लोकांचा संताप वाढू लागला, कारण हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा राहिला नव्हता, तो आता बेजबाबदार वर्तनाचे उदाहरण बनत होता. अनेकांनी डोके हलवत नाराजी व्यक्त केली. रस्त्यावर अपघात कसे घडतात याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. काही सेकंदांचा निष्काळजीपणा आयुष्यभराची शिक्षा देऊन जातो, पण त्या तरुणाला जणू याची जाणीवच नव्हती. त्याच्यासाठी तो क्षणच सर्व काही होता. घटना पुढे सरकत होती आणि पाहणाऱ्यांच्या मनातील अस्वस्थता वाढत होती. आता अनेकांना वाटत होतं की पुढच्या क्षणी काहीतरी वाईट घडेल, कारण परिस्थितीवर नियंत्रण राहिलं नाही की नाही याबाबतही शंका निर्माण झाली होती. दरम्यान काही वाहन चालकांनी त्याच्यापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्या एका चुकीमुळे इतरांनाही मोठी किंमत मोजावी लागली असती. ही भीती पूर्णपणे योग्यच होती. अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेकदा तरुणांना प्रसिद्धीची हाव असतं असं बोललं जातं, पण प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात सुरक्षिततेचा विसर पडणे किती धोकादायक असते याचं हे जिवंत उदाहरण ठरत होतं. वेळ जसा जसा पुढे जात होता तसतसा लोकांच्या मनातील रागही वाढत होता, कारण हा प्रकार अपघाताच्या शक्यतेपेक्षा अधिक गंभीर वाटू लागला होता. तो सामाजिक जबाबदारीच्या अभावाचे उदाहरण बनत चालला होता. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, नेमके हा तरुण करत तरी काय होता? एवढी चर्चा का सुरू झाली होती आणि त्याच्या वागण्यामागे कारण काय होतं? खरं तर त्या तरुणाने मागे बसलेल्या तरुणीसोबत रोमांस करण्यास सुरुवात केली होती. बाईक चालवण्यापेक्षा त्याचं लक्ष त्याच्याकडे जास्त होतं. त्यामुळे अनेकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. इतकेच नाही तर तो वारंवार तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे बाईकवरील नियंत्रणही कमी होत असल्याचं दिसत होतं. हा प्रकार पाहून अनेकांना संताप आला. लोकांनी या घटनेकडे केवळ वैयक्तिक बाब म्हणून पाहिलं नाही, कारण हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारा होता. त्यामुळे त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शेवटी समोर आलेली वस्तुस्थिती अशी होती की तरुणाने भर रस्त्यावर बाईक चालवत असताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मागे बसलेल्या तरुणीसोबत रोमांस करण्याला सुरुवात केली. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणारा हा प्रकार अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. या घटनेतून एकच धडा मिळतो, रस्ता हा मनोरंजन किंवा दिखाव्यासाठी नसतो, तो सुरक्षित प्रवासासाठी असतो.